प्रमुख, उपविभाग प्रमुख, इतर सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाला आता समाज माध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात आणि मग ते राजीनाम्याचं नाट्य वगैरे करत असतात. पाहू ना, हे काय अशा प्रकारे पहिलंच घडत नाही ना. यापूर्वी आम्ही गेल्या 60 वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि तेव्हापासून हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. अपक्ष मागे घेतील अर्ज 9 ठिकाणी 9-10 ठिकाणी हो, मग आता ती राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट झाली. आम्ही होतो त्याच्यामध्ये अर्ज अनेक जण मागे घेतील. जे इतर पक्षात जाऊन ज्याने उमेदवारा घेतल्या आणि ते त्याला बंडाची उपमा देत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. ते 5-10 कोटीसाठी गेलेले आहेत. प्रश्न इतकाच आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती, यांची आघाडी ही भक्कम आहे. मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, हे लक्षात घ्या. जर कोणी गेले असतील, कोणी शिंदे गटात गेले असतील, कोणी अन्य ठिकाणी गेले असतील, ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. तुम्हाला दीर्घकाळ ही पदं दिलेली आहेत नगरसेवक पदाची. कुठेतरी जर पक्षाला असं वाटलं की बदल करायला पाहिजे, तुम्ही पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुम्ही कसले निष्ठावान? नाही, पण राऊत साहेब, दीर्घकाळ नगरसेवक महापौर पद भूषवलेल्या मंडळी नाही, रिपीट केले गेलेले आहे. तिथे स्थानिकांची इच्छा होती. अनेकांना जवळपास 4-4, 5-5 टर्म ज्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे. मग काय झालं? महापौर, उपमहापौर, स्टँडिंग खरं म्हणजे संकेत नाही, स्टँडिंग सोडून द्या. संकेत असे आहेत राजकारणातले महानगरपालिकांच्या की महापौर पदावरील राहिलेल्या व्यक्तीनं पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढू नये, असे संकेत आहेत. पण गेल्या काही काळापासून ते संकेत कोणी पाळत नाही. ते सोडून द्या. तुम्ही जे म्हणताय की अमुक अमुक अमुक, काही वॉर्डामध्ये, काही मतदारसंघामध्ये विजयासाठी बदल आवश्यक असतात. ते करण्याचा अधिकार त्या पक्षाचा प्रमुखांना असतो आणि त्यानुसार त्यांनी ते केले आहेत. रावसाहेब, आपण म्हटलात की मनसे आणि शिवसेनेची भक्कम आहे, मात्र एकीकडे राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहेत की आपण आवळा देऊन सोहळा काढून घेतला मनसेकडे. राजकीय वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही. काल माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना. का कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का? आणि तुम्ही त्यांची मातोश्री बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची छायाचित्र दाखवलीत ना. तर तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा? तुम्ही नाही ठरवू शकत. राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात, अशी आमची इच्छा आहे आणि भावना आहे. कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उत्तम जागा जिंकल्या, तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान 80% जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू. काल 2 तास